नमस्कार. मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे हा कथासंग्रह आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे नाते. ये मी जिंकले. दोन्ही हात हवेत उडवत सुमी थोडा वेळ नाचत बसली. बुद्धिबळाचा पहिला डाव जिंकल्यानंतर मी जाणून बुजून 2 डाव हरलो होतो हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. मी डब्यात सोंगट्या भरता तिला विचारलं, मग जिंकल्याबद्दल तुला काय हवं, चॉकलेट की आईस्क्रीम? आईस्क्रीम. तिच्या या निरागस चेहऱ्यावर मोठं हसू फुललं. चल तर मग जाऊया. मी गाडी काढली. सुमी माझ्या मागे बसली. तिच्या त्या 2 कोवळ्या हातांनी माझ्या कमरेला मिठी मारली. आमचं आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मी पैसे द्यायला निघालो तशी सुमी म्हणाली, सुहास काका, उषा दीदी आणि मनीषा दीदीला पण घ्यायचं का आईस्क्रीम? मला त्या छोट्या जीवाचं खूप कौतुक वाटलं. किती प्रेम होतं तिला आपल्या मोठ्या बहिणींबद्दल. मी हसलो. तिच्या बहिणींसाठीच नाही तर आईवडिलांसाठी सुद्धा आपण आईस्क्रीम घेतलं. झोपडपट्टी आली तसं तिच्या घराजवळ मी तिला उतरवलं. चेहऱ्यावर एक मोठं हसू आणून तिने हात हलवून मला बाय केलं. तिचं खरं नाव होतं सुमित्रा, पण सगळे तिला सुमीच म्हणायचे. गोरी पान, चमकदार डोळे, उजव्या गालावर खळी आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी सुमी तिच्या आईबरोबर एकदा धुणी भांडी करायला आमच्या घरी आली होती. गोड आवाजातील तिची बडबड ऐकून मी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ती दिसली. पाहता क्षणी ती मला आवडली. मी तिला घरात बोलावलं. तिला चॉकलेट दिलं. ती खूप खुश झाली. तेव्हापासून ती माझ्या घरी यायची. मी तिला बुद्धिबळ शिकवलं, कॅरम शिकवला. तिच्या वयाच्या मानाने दोन्ही खेळ ती खूप छान खेळायची. खरं तर 2 मुलींवर मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून तिच्या आईने तिला 15 दिवस दूध पाजलं नव्हतं. बापाने तर तिला वर्षभर तिला जवळसुद्धा घेतलं नव्हतं. बरं, तरी पैसे नसल्यामुळे त्यांनी सोनोग्राफी केली नव्हती, नाहीतर गर्भातच तिचा जीव गेला असता. थोडक्यातच ती नकोशी होती. पण जसजशी ती मोठी होत गेली आणि अगोदरच्या 2 मुलींपेक्षा गोड आणि सुंदर दिसायला लागली, गोड बोलायला लागली, तसं आईवडील तिच्याकडे लक्ष द्यायला लागले. सुमी तिच्या आईवर गेली होती. तिची आईही गोरी आणि सुंदर होती. घरच्या गरिबीमुळे तिला सुमीच्या बापाशी लग्न करावं लागलं होतं. सुमीचा बाप बांधकाम मजूर होता. आमच्या बंगल्याला लागूनच असलेल्या सरकारी जागेवरच्या झोपडपट्टीत ते राहायचे. सुरुवातीला सुमी माझ्या घरी यायची तेव्हा झोपडपट्टीतल्या अशुद्ध आणि उग्र भाषेत बोलायची. मी तिच्या भाषेत आणि बोलण्यात बदल घडवला. ती आता नगरपालिकेच्या शाळेत 3ऱ्या इयत्तेत होती आणि मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला. आमच्या दोघांमध्ये 12 वर्षाचं अंतर होतं, पण आमचं ट्युनिंग जबरदस्त होतं. शाळेतून आली की एकदा तरी ती माझ्या घरी यायची. कधीतरी मागून येऊन माझ्या गळ्याला मिठी मारायची. आम्ही दोघं मग छान गप्पा मारायचो. कधी काहीतरी खेळायचो. कधी तिचा बाप दारू पिऊन तिच्या आईला आणि बहिणींना मारहाण करायचा. अशा वेळी सुमी घाबरून माझ्या घरी यायची. मी तिला जवळ घेऊन शांत करायचो. माझ्या घरातील पुस्तकं तिला फार आवडायची. त्यातली चित्र पाहून अनेक प्रश्न विचारून ती मला भांडवून सोडायची. सुमी आता 4थी पास झाली. मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं. शहरात गरीब मुलांसाठी एक नवीनच इंग्लिश मीडियमची शाळा सुरू झाली. माझ्या मित्राचे वडील तिथे ट्रस्टी होते. त्यांना भेटून मी सुमीची ॲडमिशन तिथे करून दिली. सगळा खर्च शाळाच करणार असल्याने तिच्या आईवडिलांनाही हरकत घेतली नाही. झोपडपट्टीतली गरीब कुटुंबातील सुमी कडक युनिफॉर्म, टाय, बूट घालून बसने शाळेत जाऊ लागली. एकदा रविवारी सकाळी मी पूजा करत असताना ती आली. माझी आरती झाल्यावर मी तिला प्रसादाची साखर देत असताना ती मला म्हणाली, सुहास काका, किती छान वाटतं ना पूजा झाली की. पण आमच्या घरी कोणीच पूजा करत नाही, नुसते भांडत असतात. मला तू महालक्ष्मीचा फोटो आणून देशील? मी रोज तिची पूजा करेन. मला हसू आलं. मी म्हणालो, अगं पण लक्ष्मीच का, बाकीचे देव का नको? अरे, लक्ष्मीची पूजा केली की ती आम्हाला खूप पैसे देईल. मग आमच्या घरातली भांडणं बंद होतील. मग देवाकडे नजर टाकून ती म्हणाली, सुहास काका, आज तू फुलं नाही वाहिलीस? अगं, आज झाडावर फार कमी फुलं होती.
राहू दे, उद्यापासून मी तुला खूप फुलं आणून देत जाईल, ठीक आहे? तसा तिने तिचा शब्द पाळला. रोज सकाळी उठून ती मला खूप फुलं आणून द्यायची. मीही तिला महालक्ष्मीचा फोटो आणून दिला. ती रोज पूजा करू लागली. मला एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. संध्याकाळी यायला उशीर व्हायचा, त्यामुळे सुमीची भेट रविवारीच व्हायची. एकदा आई बाबा 7 दिवसांसाठी बँगलोरला माझ्या बहिणीकडे गेले. सुमीला ते कळलं. ती माझ्याकडे आली. सुहास काका, तू जेवणाची काही काळजी करू नको, मी देत जाईन तुला डबा करून. सुमी आताशी 8वीत होती, म्हणजे साधारण 13-14 वर्षाची असेल. तिचं बोलणं ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. तुला स्वयंपाक येतो? हो, मग आजींनीच, म्हणजे माझ्या आईनी शिकवलं आहे. काही माझ्या उषा दीदीने पण शिकवलं. नको, राहू दे. सकाळी कंपनीत जेवण मिळतं आणि संध्याकाळी मी हॉटेलमध्ये जेवत जाईल. अजिबात नाही, मी येत जाईन स्वयंपाक करायला. नको, राहू दे. सकाळी कंपनीत जेवण मिळतं. तिच्या हट्टापुढे मला बोलता आलं नाही. ती संध्याकाळी यायची. स्वयंपाक करून मला जेवायला वाढायची. अगदी आईच्या हाताची चव होती तिच्या स्वयंपाकाला. जेवून मी अगदी तृप्त व्हायचो. मी तिलाही जेवायचा आग्रह करायचो, पण आई रागवेल असं म्हणून ती नकार द्यायची. माझं जेवण झालं की ती सगळी भांडी घासून धुवून ठेवायची. आई परत आल्यावर मी आईला हे सगळं सांगितलं. ती खुश झाली, पण म्हणाली, आपण तिला याचे पैसे देऊन टाकूया. तिच्या आईला बरं वाटेल. हे लोक पैशाचे भुकेले असतात रे. ती आल्यावर आईने तिच्या हातात 500ची नोट ठेवली. तिचा चेहरा पडला. ती नोट तिने तशीच आईला परत केली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, सुहास काका, पैशासाठी केलं का मी ते? अगं, मोबदला म्हणून नाही, बक्षीस म्हणून देते. सुहासची ती तू गैरसोय होऊ दिली नाही त्याबद्दल देतोय. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काही न बोलता ती निघून गेली. तिला आपण ओळखूच शकलो नाही याचं मला वाईट वाटलं. अशातच माझं लग्न ठरलं. ऑफिसमधून येताना सुमी शाळेच्या बसमधून खाली उतरताना दिसली. मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो, सुमी, घरी एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला वाटलं मागच्या त्या प्रसंगामुळे ती रागात असेल, पण नेहमीसारखी गोड हसून तिने मान हलवली. अगं, माझं लग्न ठरलं. ती घरी आल्यावर मी तिला सांगितलं. अरे वा, फोटो दाखव ना मला काकूचा. मी फोटो दाखवला. अरे वा, छान आहे रे दिसायला. मग थोडंसं उदास होत म्हणाली, सुहास काका, लग्नानंतर आम्हाला विसरणार नाहीस ना तू? आई म्हणते लग्न झाल्यानंतर सगळी मुलं आईवडिलांना विसरतात. मी तर काय झोपडपट्टीतली मुलगी नाही. हं, असा कसा विसरेन मी तुला? तू तर माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहेस ना. ती खुशीत हसली. लग्नाच्या 7 दिवस अगोदरपासून आईने नातेवाईक येऊ लागले. तसं आईने सुमीला कामाला बोलवून घेतलं. मी आईला सांगून सुमीसाठी एक चांगला महागडा पंजाबी ड्रेस आणि तिच्या आईसाठी साडी घ्यायला लावली. लग्नात सुमी उत्साहाने सगळी कामं करत होती. माझ्या लग्नाच्या मिरवणुकीतही ती खूप नाचली. लग्नानंतर मी हनीमूनला जाऊन आल्यावर एक दिवस संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसलो असताना सुमीची मोठी बहीण मनीषा घरी आली. माझ्याकडे पाहून म्हणाली, काका, सुमीने 7 दिवसांच्या कामाचे पैसे मागितलेत. सुमीने पैसे मागितलेत? मलाच काय, आईलाही जबरदस्त धक्का बसला. क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. शेवटी आईनेच तिला विचारलं, किती पैसे मागितलेत तिने? 700 रुपये. मी मुकाट्याने 700 रुपये काढून दिले. ती गेल्यावर आई मला म्हणाली, बघ किती जीव लावतो तू त्या पोरीला. अगदी आपल्या घरातली समजतोस तिला. काय नाही केलं तू त्या पोरीसाठी. लहानपणापासून लाड करतोय तिचे. आताही लग्नात तिला 2000चा ड्रेस घेऊन दिला. तिच्या आईलाही साडी घ्यायला लावली. बघ काय परतफेड केली तिने. ती समजते का तुला आपलं? नाही ना. शेवटी तीही झोपडपट्टीच्याच विचारांची निघाली. हो ना. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. माझी बायको आदिती तिथंच बसली होती. ती म्हणाली, या लोकांशी तेवढंच वागावं लागतं. त्यांच्यावर कितीही उपकार करा, आपले पैसे ते कधीही सोडत नाही. फार स्वार्थी असतात त्या. सुमीच्या वागण्याचा आता मलाही राग येऊ लागला होता. मी ठरवलं, आता सुमीशी संबंध तोडून टाकायचा. 1-2दा ती रस्त्यात दिसली, पण मी मात्र ओळख दाखवली नाही.
2 दिवसांनी संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो असताना सुमी आली. तिचा चेहरा उतरलेला होता. तिला पाहताच माझा राग उचंबळून आला, पण मी मनावर संयम ठेवला. ती काय बोलते याची वाट पाहू लागलो. ती माझ्यासमोर उभी राहिली. हात पुढे करून तिने मूठ उघडली. त्यात 100च्या नोटा होत्या. सुहास काका, हे घे तुझे पैसे. आता का परत करते आहेस? तेव्हा मागताना लाज नाही वाटली तुला? आई संतापाने तिला म्हणाली. ते ऐकताच सुमी एकदम रडायला लागली. आजी, बाबा दारू पिऊन कामावर जातात म्हणून ठेकेदाराने त्यांना कामावरून काढून टाकलं. घरात खूप अडचणी सुरू होती. 7 दिवसांचे पैसे मागण्यासाठी सगळे माझ्या मागे लागले होते. मी नाही म्हणत होते, पण मनीषा दीदी मला न सांगताच तुम्हाला पैसे मागायला आली. मला ते कालच कळलं. मी त्यांच्याशी भांडून पैसे परत घेतले तर आईने मला मारलं. मग माझ्याकडे वळून म्हणाले, सुहास काका, तुलाही वाटलं मी पैसे मागेन असं? माझ्यावर तुझा विश्वास नाही? तुला पण मी मोलकरीणच वाटली का रे? मला माझी लाज वाटायला लागली. खरंच मी तरी तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी केलेल्या संस्कारात वाढलेली सुमी असं वागणं शक्यच नाही याची जाण मला असायला हवी होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला म्हटलं, सॉरी सुमी, माझं जरा चुकलंच. मी असं म्हणायचा अवकाश ती येऊन मला बिलगली आणि स्पुंदून रडू लागली. ही इतकी गोड पोरगी चुकीच्या घरात जन्माला यावी याचं मला दुःख झालं. सुमी 10वीत गेली. तिला एखादा चांगला क्लास लावून द्यावा असं मला वाटत होतं, पण एकतर तिची आर्थिक स्थिती तशी नव्हती आणि मी माझ्या खर्चाने तिला क्लास लावून नसत्या भानगडी करू नयेत असं घरातल्या सगळ्यांचं मत होतं. शेवटी अभ्यासात काही अडचण आली तर तिने मला विचारावं असं मी तिला सांगितलं. सुमी 1-2 दिवसाआड माझ्याकडे येऊन माझं मार्गदर्शन घेऊ लागली. दरम्यान माझ्या घरी नवीन चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्याच्याशी खेळण्यात माझे दिवस जाऊ लागले. 10वीच्या रिझल्टच्या दिवशी मी सुमीचा रिझल्ट ऐकण्यासाठी मुद्दाम सुट्टी घेऊन घरी राहिलो. ती पास नक्की होईल यात मला शंका वाटत नव्हती, पण तिने चांगले मार्क्स मिळवावेत अशी मला अपेक्षा होती. 11 वाजले. दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर सुमी उभी होती. मी काही बोलण्याच्या आधीच ती घरात शिरली आणि मला घट्ट मिठी मारून रडू लागली. बापरे, ही नापास झाली की काय या भीतीने मी तिला काहीच विचारलं नाही. थोड्या वेळाने तीच सावरली आणि दूर होऊन मला म्हणाली, सुहास काका, मी पास झाले. अरे वा, छान. किती मार्क्स मिळालेत? 99%. मला एकदम धक्का बसला. विश्वास न बसून मी तिला विचारलं, काय? किती म्हटलेस? 99%. ओ माय गॉड सुमी, काय सांगतेस काय तू? खूप छान सुमी, खूप छान. अभिनंदन, मनःपूर्वक अभिनंदन. मी तिचा हात हातात घेऊन हलवला तशी ती परत रडू लागली. माझेही डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. तिला मी खुर्चीत बसवला. आईवडिलांना सांगितलंस? नाही, अगोदर तुझ्याकडेच आले मी. मग जा, आधी सांगून ये. आणि हे घे. मी 500ची नोट काढून तिला दिली. जाताना पेढे घेऊन जा. आजूबाजूच्या लोकांनाही दे. सुहास काका, तू शिकवल्यामुळेच हे सगळं घडून आलं. अगं, मी कितीही चांगलं शिकवलं असतं आणि तू हुशार नसती तर काहीच घडलं नसतं. तेव्हा आपण ते नंतर बोलू. आणि हो, परवाच्या रविवारी माझ्याकडून तुझ्या पूर्ण कुटुंबाला पार्टी. सगळ्यांना घेऊन ये बरं का. ती आनंदाने घरी गेली. मी माझ्या पत्रकार मित्रांना ही बातमी दिली. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात सुमीची मुलाखत छापून आली. एक झोपडपट्टीतली मुलगी कोणताही क्लास न लावता एवढं यश मिळवू शकते याचं सर्वांना कौतुक वाटलं. मी सांगितल्याप्रमाणे सुमीने आपल्या यशाचं श्रेय सातत्यपूर्ण अभ्यासाला आणि आईवडिलांना दिलं. पण हे सांगत असताना माझ्याकडे बघून तिचे डोळे भरून आले. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आई बाबा मात्र आले नव्हते. प्रतिष्ठित डॉक्टर असलेले बाबा आणि एका कॉलेजची प्राचार्य असलेली आई यांना झोपडपट्टीतल्या लोकांसोबत हॉटेलमध्ये जेवायला त्यांच्या स्टेटसला शोभणारं नाही असं कदाचित त्यांना वाटलं असावं. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. सुमीचे वडील अजूनपर्यंत पोहोचले नव्हते. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली तेव्हा ते आले. त्यांच्या चालण्यावरूनच माझ्या लक्षात आलं की ते दारू पिऊन आले होते. त्यांना पाहता सुमी सकट तिची आई आणि बहिणी एकदम अस्वस्थ झाल्या. मी प्रसंग ओळखला. मी चटकन सुमीच्या वडिलांकडे गेलो. त्यांना एका लांबच्या टेबलावर बसवलं.
त्यांच्याशी बोलून नॉनव्हेजची ऑर्डर दिली. तमाशा न करण्याची त्यांना विनंती केली. नशीब म्हणजे त्यांनी ती मानली. दादा, तुम्हाला मी खूप मानतो. तुमच्यामुळे आमची सुमी लई हुशार झाली. लई आनंद झाला म्हणून प्यायलो. तुम्हाला मी त्रास देणार नाही. जेवण झालं की मी निघून जाईन. असं नशेत ते बरं आले. मी त्यांना धन्यवाद दिले. सुहास काका, मला खूप शिकायचं आहे रे. खूप मोठं व्हायचं आहे. माझ्या आईबाबांना या नरकातून बाहेर काढायचं आहे. वडिलांच्या दशेकडे पाहत सुमी बोलली. तिच्या डोळ्यात आई वडिलांबद्दल वाटणारी कीव आणि महत्त्वाकांक्षा प्रकट होत होती. होईल सुमी सगळं चांगलं. काही काळजी करू नकोस, मी म्हणालो. तशी तिच्या डोळ्यात अनामिक भीती दाटून आली. आमचा समाज फार वाईट आहे सुहास काका. सरकार एवढ्या सवलती देतं पण कुणीच शिकत नाही. मुलं टगेगिरी करत फिरतात. सगळी व्यसनं त्यांना लागलेली असतात. मुलींना लग्न ही एकमेव महत्त्वाकांक्षा असते. ज्या मुलींना शिकण्याची इच्छा असते त्यांनाही कोणी शिकू देत नाही. माझं काय होईल काय माहिती. प्रश्न गंभीर होता. त्याचं उत्तर काळच देऊ शकणार होता. जाऊ दे, त्याचा विचार आपण 12वी नंतर करूया. आता जस्ट एन्जॉय युअर सक्सेस. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवताना सुमी, तिची आई आणि बहिणी चांगल्याच संकोचल्या होत्या. त्यांची सारखी तारांबळ उडत होती. आजूबाजूचे प्रतिष्ठित लोक पाहून त्या अजूनच घाबरत होत्या. जेवण झाल्यावर वेटरने बिल नेमकं सुमीसमोर आणून ठेवलं. ते पाहून सुमीचे डोळे विस्फारले. कुजबुजल्या स्वरात ती मला म्हणाली, अरे सुहास काका, एवढ्या पैशात तर आमचा महिन्याभराचा किराणा होतो रे. मी तिला समजावत म्हणालो, असू दे सुमी, नेहमी नेहमी कुठे येतो आपण हॉटेलमध्ये जेवायला. सुमी कॉलेजला जायला लागली. महागडे क्लासेस लावायची तिची तयारी नव्हती. मी आता कंपनीचा जनरल मॅनेजर झालो होतो. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तिचा अभ्यास घेणं मला आता शक्य होणार नव्हतं. पण तिच्या क्लासची फी भरण्याची माझी तयारी होती. पण सुमीने त्याला साफ नकार दिला होता. सुमी जसजशी मोठी होत होती तसतशी जास्त सुंदर दिसायला लागली. झोपडपट्टीतच नव्हे तर आमच्या कॉलनीतही तिच्या इतकी सुंदर कोणतीही मुलगी नव्हती. पण ही एक नवीनच डोकेदुखी होऊन बसली. कॉलेज, कॉलनी आणि झोपडपट्टीतली तरुण पोरं तिच्या मागे मागे फिरायची. पाठोपाठ सुमीबद्दलच्या अफवा कानावर यायच्या. कधी सुमी कोणा मुलाबरोबर बगीचात फिरताना तर कुणाबरोबर टॉकीजमध्ये पिक्चरला बसलेल्या बातम्या सगळीकडे पसरायच्या. सुमी असं कधीच करणार नाही याची मला खात्री असतानासुद्धा माझं मन अस्वस्थ व्हायचं. एखाद्या फालतू पोराने तिला फसवू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करायचो. एकदा सहजच मी तिला विचारलं, सुमी, आजकाल बरीच मुलं तुझ्या मागे फिरतात असं ऐकलं. तुला कोणी पसंत असेल तर मला सांग बरं. तशी नाराजीच्या सुरात ती म्हणाली, सुहास काका, तूही अशा अफवांवर विश्वास ठेवतोस? मी तुला मागेच सांगितलंय, मला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. अशा प्रेम प्रकरणात मला काडीचाही रस नाही आणि तुझ्या संमतीशिवाय मी कोणतंही पाऊल टाकणार नाही, हे लक्षात ठेव. सुमी 12वीत गेली आणि तिची मोठी बहीण उषा झोपडपट्टीतल्या एका मुलाबरोबर पळून गेली. हा मुलगा नगरपालिकेत होता. दोघांची जात वेगळी असल्याने दोन्ही घरात लग्नाला विरोध होता. लग्ना अगोदरच उषा गरोदर असल्याचं उघडकीस आलं आणि दोन्ही कुटुंबात जबरदस्त भांडण झालं. मारामाऱ्या झाल्या. एकमेकांविरुद्ध पोलीस कंप्लेंट झाल्या. शेवटी स्थानिक नगरसेवकाने समेट घडवून आणला. सुमीची 12वीची परीक्षा जवळ असताना तिच्यामधल्या बहिणींचंही प्रेम प्रकरण उघडकीला आलं. तिने तोंड काळं करू नये म्हणून तिच्या आईवडिलांनी घाईघाईने बीजवराशी तिचं लग्न लावून टाकलं. बहिणींनी दिलेल्या धक्क्यामुळे तिच्या आईची तब्येत आजकाल ठीक राहत नव्हती. त्यामुळे घरची सर्व कामं सुमीलाच करावी लागायची. वडिलांचा दारू पिऊन तमाशा करणं रोजचाच नियम झाला होता. एवढ्या सर्व भानगडीत तिचा अभ्यास कसा होत असेल याची मला काळजी लागून राहिली होती. शेवटी न राहून एका चांगल्या क्लासच्या क्रॅश कोर्सला ती नाही म्हणत असतानाही मी तिला पाठवलं. कोर्सची महागडी फी मी भरली. 12वीचा निकाल लागला. सुमीला 95% मिळाले. मला खूप आनंद झाला. सुमीचं कौतुकही वाटलं. या मार्क्सवर भारतातल्या कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळू शकला असता. खगोल विषयक कार्यक्रमांना
मी बऱ्याच वेळा सुमीला घेऊन गेलो असल्याने तिला एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगमध्ये रुची निर्माण झाली होती. मी चौकशी केली. चेन्नईच्या एका कॉलेजमध्ये तिला या शाखेत प्रवेश मिळू शकणार होता. सरकारकडून मिळत असलेल्या सवलतीमुळे आर्थिक भारही जास्त पडणार नव्हता. सुमीच्या आईवडिलांची तोही सहन करण्याची परिस्थिती नसली तरी मला सहन करणं सहज शक्य होतं. मी ते सुमीला सांगितलं. ती तयार पण झाली, पण एका अटीवर. ती म्हणजे नोकरीला लागल्यानंतर मी तिच्या शिक्षणावर केलेला सर्व खर्च ती परत करणार होती. आढेवेढे घेत मी तयार झालो. एक दिवस ऑफिसमधून घरी परतल्यावर आदितीने मला सुमीच्या घरी ताबडतोब बोलवल्याचा निरोप दिला. मनात काळजी घेऊनच मी तिच्या झोपडीवजा घरात गेलो. घरात 4-5 पुरुषांसोबत सुमीचे आईवडील बसले होते. भिंतीला लागून सुमी बसली होती. तिचा चेहरा रडून रडून सुजला होता. मी बसलो तसा त्यातला एकजण मला म्हणाला, साहेब, तुम्ही आमच्या सुमीला चेन्नईला पाठवताय म्हणे. हो का? अहो, मग तिच्या लग्नाचं काय? तिचं इंजिनिअरिंग झालं, ती चांगल्या नोकरीला लागली की करा ना तिचं लग्न. मी हसत म्हणालो. साहेब, तुम्ही कोण लागता तिचे? एकजण रागाने माझ्याकडे पाहत म्हणाला. मी चपापलो. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे याची मला जाणीव झाली. मी कोणी लागत नाही तिचा. पण झालं तर मग मी तिचा मामा आहे आणि हे दोघं तिचे काका आहेत. आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त तिची काळजी आहे. मला सांगा, 4-5 वर्ष ती चेन्नईला एकटी राहील तर ती काय कुवारी राहील? आणि अशा बिनकुवारी पोरीशी आमच्या समाजातलं एक तरी पोरगं लग्न करेन का? बापरे, काय भयंकर माणसं आहेत ही. आपल्या सख्ख्या भाचीबद्दल या माणसाला असं बोलवतं तरी कसं? अहो, असं कसं म्हणता? तिथे मुलींचं हॉस्टेल आहे, तिथलं वातावरण कडक असतं. आणि मला एक सांगा, सुमीच्या मोठ्या बहिणीने तुमच्या डोळ्यादेखत काय केलं ते तुम्हाला माहीत आहे ना? एक भयान शांतता तिथे पसरली. सुमीच्या आईने शर्मेने मान खाली घातली. म्हणूनच आम्हाला सुमीला कुठंही पाठवायचं नाही, एका काकाने द्वेषाने म्हटले. अहो, डोळ्यादेखत त्या पोरीने असं केलं. सुमीला तर काय मोकळं रानच मिळेल. एका पोरीने इज्जत घालवली म्हणून दुसऱ्या पोरीला मोकळी सोडायची का? ते काही नाही. सुमी कुठेही जाणार नाही. तिला जे काही शिकायचं ते इथेच शिकू द्या. तिला जे काही शिकायचं ते इथे नाही आहे, म्हणून तर आपण तिथे पाठवतोय. साहेब, तुम्ही ना आमच्या नात्याचे ना जातीपातीचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्यामध्ये बोलायचा? एक काका मला मध्येच थांबवून माझ्याकडे खुनशी नजरेने पाहत म्हणाला. आतापर्यंत सुमीचा बाप मान खाली घालून बसला होता. आता त्याला वाचा फुटली. माझ्याकडे पाहून म्हणाला, दादा, आमच्या समाजात मुलं शिकतच नाही. सुमी इंजिनियर झाली तर तिला इंजिनियर नवरा नको का? कुठून आणायचा असा मुलगा? मग सुमीचं लग्न होणार तरी कसं? माझं लग्न नाही झालं तरीही चालेल, पण मला शिकायचं. सुमी मध्येच ठाम स्वरात बोलली. तू चूप बस. तुला काय समजतंय? हा बंगलेवाला साहेब काही सांगतो आणि तू त्याचं ऐकतेस? मामा फुतकारत म्हणाला. दादा, जाऊ द्या. तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका. सुमीची आई माझ्याकडे बघत बोलली. आता मला या अपमानाचा राग येऊ लागला. मी उठून उभा राहिलो. ठीक आहे, एवढ्या हुशार मुलीला आयुष्यात पुढे जाऊ द्यायचं नसेल तर माझा नाईलाज आहे. आणि तुमचा निर्णय अगोदरच जर ठरला होता तर मला कशासाठी बोलवलं? माझा अपमान करायला? एक हुंदका मला ऐकू आला. मी सुमीकडे बघितलं. गुडघ्यात तोंड लपवून ती रडत होती. तिच्या त्या हुंदक्याने माझ्या काळजावर जणू चरा उमटला. वाटलं तिला घेऊन सरळ घरी जावं आणि कायमचं तिथंच ठेवावं, पण त्यामुळे सुमीचीच बदनामी होणार होती. मी स्वतःवर संयम ठेवला. तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तुम्हाला आम्ही नाही तर या सुमीने बोलावलंय. सुमीचा मामा माझ्याकडे जळजळीत नजरेने पाहत म्हणाला. या लोकांसोबत वाद घालणं आणि त्यांना पटवून देणं अशक्य असल्याची जाणीव मला झाली. मी हात जोडून म्हणालो, ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते करा. फक्त एकच विनंती आहे, सुमीला कमीत कमी इथे तरी शिकू द्या. आणि मी संतापाने घराबाहेर पडलो. घरी येता येता जाणीव झाली की या लोकांनी मला साधं पाणीसुद्धा विचारलं नव्हतं. हीच सुमीची आई जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा तेव्हा आई किंवा माझी बायको तिला चहा पाजल्याशिवाय सोडायची नाही. सुमीचा बाप कितीतरी वेळा आजारी पडायचा. त्याच्या आजारपणात मी कायम आर्थिक मदत केली होती. गरिबाला माणुसकी असते असं म्हणतात.
इथे तर माणुसकी सोडाच, माझ्याबद्दल वाटणारा तिरस्कारच त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओसंडत होता. सुमीने सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतल्याचं कळलं. चला, एवढी तरी माझी विनंती मान्य केली त्यांनी. त्या प्रसंगानंतर सुमीची आणि माझी भेट दुर्मिळ झाली. या दरम्यान मला दुसरा मुलगा झाला. कंपनीने काही जागतिक कॉन्ट्रॅक्ट्स घेतले होते. त्यानिमित्ताने माझ्या अंगावर विदेशवाऱ्या होऊ लागल्या. संसार आणि नोकरी यात मी गुरफटून गेलो. या सगळ्या गडबडीत वर्ष कसं उलटून गेलं तेच कळलं नाही. सुमी आता सेकंड इयरला होती. एक दिवस ऑफिसातच सुमीचा फोन आला. सुहास काका, मला अर्जंट तुला भेटायचं आहे. का गं, काय झालं? सुहास काका, माझे आईवडील माझं लग्न ठरवत आहेत. तिचा आवाज रडवेला झाला होता. काय? अगं, तू तर आताशी 18 वर्षाची असशील, पण इतक्या लवकर का? तेच तर तुझ्याशी बोलायचं आहे. केव्हा भेटशील? आज संध्याकाळी मी लवकर घरी येतो, मग बोलू आपण. हो चालेल, मी येते. संध्याकाळी ती घरी आली. तिचा चेहरा पडलेला होता. पण अशी अचानक त्यांना तुझ्या लग्नाची घाई का झाली? मागच्या महिन्यात झोपडपट्टीच्या दादाच्या पोराने माझा हात धरला. पिक्चरला चल म्हणाला. मी त्याच्या थोबाडीत मारली. खूप भांडणं झाली. तेव्हापासून माझे आईवडील माझ्यासाठी स्थळ पाहत आहेत. एक स्थळ त्यांना पसंत पडलं. बापरे, फार भयंकर आहे हे. पण तू मला सांगितलं का नाही? बाबांची SP साहेबांशी चांगली मैत्री आहे. त्यांना सांगून आपण त्या दादाला आणि त्याच्या पोराला चांगलाच धडा शिकवला असता. तुला किती त्रास द्यायचा सुहास काका. मागे माझ्यामुळे तुला किती अपमान सहन करावा लागला. बरं, ते जाऊ दे. कुठला मुलगा आहे? काय करतो? तिने एक फोटो पुढे केला. काळा भडक गॉगल घातलेल्या एका थोराड माणसाचा फोटो होता तो. चेहऱ्यावर कमालीचा ओरमटपणा होता. बापरे, गोड सुंदर सुमीसाठी हा कोण राक्षस पाहिला होता तिच्या आईवडिलांनी? फार मोठा वाटतो ग हा वयाने. माझ्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. ती अधिकच चेहरा पाडून म्हणाली, माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. काय? बापरे, आणि तुला आवडला? तिच्या डोळ्यात पाणी आलं. सुहास काका, मला इतक्यात लग्नच नाही करायचं आहे. मला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. तू माझ्या आईवडिलांना समजावून सांगशील? मी विचारात पडलो. माझा अनुभव वाईटच होता, पण सुमीसाठी काहीतरी करावं लागणारच होतं. नाहीतर एका हुशार मुलीचं टॅलेंट अक्षरशः मातीमोल होणार होतं. मी तुझ्या घरी काही येणार नाही आणि तुझ्या आईवडिलांशी बोलण्यात अर्थच नाही. ते तुझ्या काका मामाला बोलवून माझा अपमान करतात. मात्र तुझ्या आईला समजावता येईल. शेवटी मुलीचं आणि आईलाच कळतं असं म्हणतात. जेव्हा तुझ्या आईला पाठवून दे. पाहू प्रयत्न करून. तिच्या चेहऱ्यावर आशेचे किरण उमटले. ती गेली, पण माझं मन शंकाकुशंकांनी भरून आलं. दुसऱ्या दिवशी तिची आई आली. दादा, तुम्ही बोलावलं? मावशी, इतक्या लवकर का करताय सुमीचं लग्न? तिची शिकायची इच्छा आहे. कमीत कमी ग्रॅज्युएट तरी होऊ द्या तिला. दादा, तुमचं म्हणणं खरं आहे, पण लोकांच्या घाणेरड्या नजरांपासून कसं वाचवू तिला? सांगा. मागे त्या पोराने तिचा हात धरला. उद्या तिला पळवून नेली आणि तिच्यासोबत काही बरं वाईट केलं तर? तिचं कंठ दाटून आला आणि मी तिला पाणी प्यायला दिलं. दादा, तुम्ही पाहता, 7-7, 8-8 वर्षाच्या चिमण्या पोरींना सोडत नाही रे राक्षस. माझी सुमी तर तरणी ताठी आणि सुंदर आहे. सुमीचा बाप नेहमी दारू पिऊन पडलेला असतो. पोरगं असतं तर काहीतरी हिंमत आली असती. मी एकटी कशी सांभाळू तिला? मी निशब्द झालो. काय बोलावं तेच कळेना. पण मावशी, मुलगा तर चांगला पहा. 12 वर्षांनी मोठा आहे तो सुमीपेक्षा. मग काय झालं? माझ्यात आणि सुमीच्या बापातही 12 वर्षाचं अंतर आहे. हा दिसायला मुलगा एवढा खास नाही, पण दादा, मुलगा बांधकामाचा ठेकेदार आहे. चांगली कमाई आहे. स्वतःचं घर आहे. 4 चाकी गाडी आहे. 2 फटफट्या आहे. अजून काय पाहिजे? सुखात राहील माझी सुमी तिथे. तिच्या बहिणींपेक्षाही जास्त सुखात. मी चूप बसलो. त्या गरीब अडाणी बाईच्या लॉजिक पुढे माझी हार झाली होती. पहा बुवा, सुमीची काळजी वाटते म्हणूनच तुम्हाला बोलवलं. समजतं दादा ते मला. लई केलं तुम्ही सुमीसाठी. म्हणून तर हिऱ्यासारखी चमकते माझी सुमी. पण दादा, आमचं आयुष्य तुमच्यासारख्या बंगलेवाल्या लोकांपेक्षा लई वेगळं असतं. तुम्हाला नाही कळणार आमच्या अडचणी. ती गेली. मी तिला समजवण्याऐवजी तीच मला जीवनसत्व समजावून गेली. सुमीच्या लग्नाला आम्ही सगळेच गेलो. एका शाळेच्या आवारात मंडप टाकला होता.
लग्नाला खूप गर्दी होती. उन्हाळ्याचे दिवस अंगाची लाही लाही होत होती. मंडपात एकही पंखा नव्हता. बसलेले सगळे घामाघूम झाले होते. 11चं लग्न होतं, पण नवरदेवच 1:30 वाजता मिरवणुकीला निघाला. नवरदेवाचे मित्र पिऊन तर्र झाले होते. मिरवणूक निघाली तसं मंडपातील उपस्थित लोकांची पंगत मांडल्या गेली. मी एकाला लग्न केव्हा लागणार याबद्दल विचारलं तेव्हा त्याने 2 तास तरी मिरवणूक परत येणार नाही, त्यानंतर लग्न लागेल. तुम्ही जेवून घ्या असा सल्ला दिला. ते ऐकून आईबाबा निघून गेले. लग्नाआधी जेवण प्रशस्त वाटेना, म्हणून मी आणि आदिती थांबून राहिलो. 3:30ला मिरवणूक परत आली. लग्नासाठी वधूवरांना स्टेजवर बोलवण्यात आलं. सुमी आली. नववधूच्या रूपात अतिशय सुंदर आणि गोड ती दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर उदासपणा जाणवत होता. सुमीच्या तुलनेत तिचा नवरा चांगलाच थोराड दिसत होता. तिला तो शोभतही नव्हता. मला खूप वाईट वाटलं. वरवधू स्टेजवर आले. मला वाटलं आता लग्न लागेल, पण सुमीच्या समाजाच्या नेत्यांनी भाषणं सुरू केली. नंतर राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी माईक हातात घेतला. 2 महिन्यांनी निवडणुका होत्या. आपणच कसे गरिबांचे कैवारी हे सांगण्याची त्यांच्यात चढाओढ लागली. झोपडपट्टीतल्या मुलीचं लग्न हा जणू त्यांच्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म होता. अनायसे पब्लिक जमली होती, त्याचा ते फायदा करून घेत होते. हे सगळं सुरू असताना सुमीची नजर कुणाला तरी शोधत होती. तो मी तर नव्हे ना? अखेरीस लग्न लागलं तेव्हा 4 वाजून गेले होते. मला का कुणास ठाऊक गहीवरून आलं. 5 वर्षांची असतानापासूनची माझ्यासोबत खेळणारी, प्रत्येक बाबतीत माझा सल्ला घेणारी सुमी डोळ्यासमोर तरळून गेली. माझी ही अवस्था आदितीने जाणली असावी. माझा हात दाबून ती मला म्हणाली, जास्त इमोशनल होऊ नका. कोणी लागत नाही ती तुमची. तिचंही म्हणणं खरंच होतं. सुमीला आहेर देण्यासाठी आम्ही स्टेजवर गेलो. माझ्या हातात 5,000 रुपये घातलेलं पाकिट होतं. घरच्यांना मी 500 रुपये टाकतोय असं खोटंच सांगितलं होतं. सुमीजवळ पोहोचल्यावर तिने माझा आणि आदितीचा परिचय करून दिला. नमस्कारासाठी ती दोघं खाली वागतायत तोच आमदार साहेब आले. बाजूला सरका, त्यांना वधूवरांना आशीर्वाद देऊ द्या असा गलका झाला आणि आम्ही बाजूला ढकलल्या गेलो. मी कसंबसं सुमीच्या हातात आहेराचे पाकीट कोंबलं आणि स्टेजच्या खाली उतरलो. जेवणाच्या पंक्ती परत सुरू झाल्या होत्या, पण 4:30 वाजले होते. जेवायची इच्छा पार मरून गेली होती. 4-5 दिवसांनी ऑफिसमध्ये सुमीचा फोन आला. काय म्हणते सुमी, मजेत आहेस ना? कशी वाटतात सासरची मंडळी? ती काही बोलायच्या आत मीच तिला बोलायला सुरुवात केली. ठीक आहे, अजून तरी पाहुणेच आहेत घरात. पुढे बघू कसे वागतात ते. सुहास काका, तू त्या दिवशी मला निरोप देईपर्यंत थांबला का नाहीस? मी तुला शोधत होते. मला आशीर्वाद घ्यायचे होते तुझे. इतकी परकी झाली का रे मी? ती रडत असल्याचा मला जाणवलं. अगं तसं नाही सुमी, निरोप द्यायला नात्यातलीच माणसं असतात. मी तुझ्या ना नात्याचा ना जातीचा. मी तिथे असलेला तुझ्या नातेवाईकांना आवडलं नसतं म्हणून थांबलो नाही. ते कोणीच नाहीत माझ्यासाठी. त्यांनी कधीच माझं हित बघितलं नाही. माझा खरा हितचिंतक तूच होतास सुहास काका. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडायचं होतं रे मला. मला एकदम गहीवरून आलं. डोळ्यातून कधी अश्रू वाहू लागले ते कळलंच नाही. जाऊ दे सुमी, झालं गेलं विसरून जा. मी स्वतःला सावरून तिला म्हणालो, आता नव्याने आयुष्याला सुरुवात कर. मिळून मिसळून राहा. आयुष्य ही तडजोडच असते हे लक्षात ठेव. मी प्रयत्न करेन सुहास काका, पण सगळं मनाविरुद्ध घडल्यामुळे फार अवघड वाटतंय रे सगळं. आपल्या सुमीचा संसार पाहायला तू येशील ना? जरूर येईन सुमी. काही प्रॉब्लेम असले तर मला जरूर कळव. माझं मन मोकळं करायला मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे सुहास काका? बरं ठेवते. कोणीतरी हाक मारतंय मला. सुमीचं लग्न झाल्यानंतर 3च महिन्यात सरकारी जागेवरची ती झोपडपट्टी उठवली. तिथल्या रहिवाशांना शहराबाहेर घरं बांधून दिली. सुमीचे आईवडीलही तिकडे निघून गेले. झोपडपट्टी उठली तसा कॉलनीतल्या उच्चभ्रू लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आतापर्यंत एकदम कमी असलेल्या प्लॉट्स आणि घराच्या किमती प्रचंड वाढून गेल्या. त्यामुळे सगळे खुश होते. पण या झोपडपट्टीतल्या लोकांनी कधी कॉलनीतल्या रहिवाशांना त्रास दिला नव्हता. उलट इथूनच कोणत्याही कामाला स्वस्तात मजूर, धुण्या भांड्यांसाठी बायका मिळत होत्या. लग्न वगैरेंसारख्या मोठ्या समारंभात झोपडपट्टीतले तरुण स्वतःहून मदत करायचे.
अंत्यविधीला तर हे तरुण आपला कामधंदा सोडून सामानाची जुळवाजुळव, स्मशानात लाकडांची, रॉकेलची व्यवस्था कर अशी कामं स्वखुशीने करायचे. जातपात धर्म अशा वेळी कोणी बघत नव्हतं. अंत्ययात्रेला तर ही गर्दी असायची. झोपडपट्टीवरून येता जाता बायकांची भांडणं, मोठमोठ्या आवाजातली गाणी ऐकू यायची. काळी सावळी गुटगुटीत पोरं रस्त्यावर खेळत असायची. दिवाळी असो, ईद असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दणक्यात साजरी व्हायची. दसरा, संक्रांतीला माझ्या घरी चॉकलेट्स मिळतात म्हणून 100-150 मुलं माझ्या घरी सोनं आणि तिळगूळ वाटायला यायची. सकाळ संध्याकाळ झोपडपट्टीतून येणाऱ्या मसाल्याच्या आणि भाज्यांच्या खमंग वासाने भूक खवळून उठायची. या झोपडपट्टीमुळे एक प्रकारचा जिवंतपणा आमच्या कॉलनीत होता. आता एक विचित्र शांतता पसरली होती. या झोपडपट्टीच्या जागी रिकामा चौकोन पाहून मला सुमीची आठवण यायची आणि गहीवरून जायचं. सुमीचे अधूनमधून फोन यायचे. मी मात्र तिला फोन करायला टाळायचो. मी तिच्या नवऱ्याच्याच वयाचा होतो. उगीच संशयाचं बीज रोवल्या जाऊ नये यासाठी माझी धडपड असायची. फोनवर सुमी मी ठीक आहे, आनंदी आहे असं सांगायची. पण ती पूर्वीसारखी मोकळं बोलत नव्हती हे माझ्या लक्षात आलं. अर्थात कोणतेही नातेसंबंध नसलेल्या पुरुषाशी सविस्तर बोलणं एका विवाहितेसाठी धोकादायक असतं हे मी जाणून होतो. 5-6 महिन्यांनी सुमीचे वडील वारल्याची बातमी आली. सातत्याने दारू प्यायल्याने त्यांचं लिव्हर खराब झालं होतं. त्यामुळे या बातमीने मला धक्का बसला नाही. अंत्यसंस्काराला मी गेलो तेव्हा सुमी ओझरती नजरेस पडली. निस्तेज दिसत होती. अर्थात कसेही असले तरी ते तिचे वडील होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख तिला होणारच होतं. दिवस सरकत होते. माझा मोठा मुलगा आता नर्सरीत जाऊ लागला. धाकटा आता घरात चालायला शिकला होता. आई निवृत्त झाली होती. वडीलही आता दवाखाना असिस्टंटवर सोपवून यायचे. इमर्जन्सी असेल तरच दवाखान्यात जायचे. सुमीच्या लग्नाला आता 1.5 वर्ष झालं होतं. एव्हाना गुड न्यूज यायला हवी होती. पण गेले कित्येक महिने सुमीचा फोन नव्हता. त्यामुळे काही कळत नव्हतं. सुमी प्रकरण माझ्या आयुष्यातून संपलं असंच मी मानायला लागलो होतो. एका रविवारी दुपारी मी घरी पुस्तक वाचत बसलेलो असताना बेल वाजली. दार उघडलं तर एक निस्तेज चेहऱ्याची बाई उभी होती. पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही. आल्यावर मी एकदम ओरडलो, सुमी तू? बापरे, काय दिसते आहेस, ये आत ये. ती आत आली आणि आल्या आल्या मला घट्ट मिठी मारून रडायला लागली. तिच्या सांत्वनासाठी मी तिच्या पाठीवर हात फिरवला. तशी ती जोरात कणली. मी काय झालं म्हणून विचारलं तशी ती वळली आणि पाठीवरचा पदर तिने बाजूलाच केला. बापरे, तिच्या पाठीवर अनेक रक्ताळलेले व्रण होते. काय आहे हे सुमी? मी चिंतातूर होऊन विचारलं. मारलं मला, बेल्टने मारलं, ती रडत रडत म्हणाली. कुणी मारलं तुला? नवऱ्याने? माझ्या नवऱ्याने मारले. हो. संतापाची एक तिडीक माझ्या डोक्यातून गेली. मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. तू अगोदर बस, मग आपण शांततेत बोलू. तिने मान डोलावली. तेवढ्यात माझं लक्ष तिच्या मागे असलेल्या तिच्या आईकडे गेलं. ती सुद्धा पदराने डोळे पुसत होती. मी तिलाही बसायला सांगितलं. तेवढ्यात आदिती आणि आई बाहेर आल्या. मी आदितीला पाणी आणायला सांगितलं. त्या पाणी प्यायल्यावर मी म्हटलं, हं आता सांग बरं सविस्तर काय झालं ते. त्या दोघींनी जे सांगितलं ते भयंकर होतं. सुमी लग्न करून गेली आणि तिला कळलं की तिच्या नवऱ्याचं अगोदरच एक लग्न झालं होतं. ही गोष्ट सुमीच्या काका आणि मामा जे मध्यस्थी होते दोघांनाही माहिती होतं. पण त्यांनी सुमीच्या आईवडिलांपासून लपवून ठेवलं होतं. त्या बदल्यात त्यांना सुमीच्या नवऱ्याकडून भरपूर पैसे मिळाले होते. सुमीचा नवरा बाहेर खाली होता. त्याने एक बाईही ठेवली होती. तो सतत तिच्याकडे पडलेला असायचा. त्याला इतरही व्यसनं होती. मुलं बाळं होत नाही म्हणून त्याने पहिल्या बायकोला घटस्फोट न देताच तिला टाकून दिलं होतं. तो तिला नियमित पैसे पाठवत होता. सुमीशी लग्न झाल्यावर त्याने ते पैसे पाठवणं बंद केलं. त्याचा राग येऊन ती सुमीच्या घरी सासरी भांडायला आली होती. तेव्हा हे भांडं फुटलं. सुमीने याचा जाब नवऱ्याला विचारला. त्याचा राग येऊन त्याने सुमीला मारलं. सुमी तात्काळ माहेरी आली.
आईवडील मध्यस्थांना घेऊन तिला परत सासरी घेऊन गेले. जावयाला समजावलं. सुमीचा संसार सुरू झाला. पण नवऱ्याच्या घाणेरड्या वागणुकीने सुमी रोजच मरत होती. तिची सासू, नणंद आणि दीर तिलाच छळायचे. खायला प्यायला मिळतंय, चांगले चुंगले कपडे मिळत आहेत, तर सुमीला नवऱ्याला बोलायची गरजच काय, असं त्यांचं म्हणणं होतं. एक दिवस घरी कोणी नसताना तिच्या दीराने तिच्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. सुमीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना एकत्र केल्यावर त्याने उलट कांगावा केला की सुमीला नवऱ्याचं सुख मिळत नाही म्हणून ती मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती. मी विरोध केला तर ती तमाशा करते. सुमीच्या नवऱ्याला हे कळल्यावर भावाला रागवण्याऐवजी त्याने सुमीलाच मारहाण केली. सुमीने हा प्रकार माहेरी कळू नये म्हणून त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. तो शेवटपर्यंत तिला परत केलाच नाही. शिवाय घरच्या सर्वांना सुमीला त्यांचा मोबाईल वापरू न देण्याची ताकीद देऊन ठेवली. अशा रीतीने सुमीचा सर्व जगाशी त्याने संपर्कच तोडून टाकला. सुमीचे वडील वारले तेव्हा ती संधी साधून मला भेटणार होती, पण तिच्यावर नजर ठेवायला त्याने आई आणि बहिणीला पाठवलं होतं. त्या तिला कुठेही हलू देत नव्हत्या. त्यानंतर लग्नाला 1 वर्ष होऊनही सुमीला दिवस का जात नाही याची चर्चा होऊन सुमीचा छळ होऊ लागला. इकडे पळून येण्याच्या 1 दिवस अगोदर सुमीच्या नवऱ्याने तिला बेल्टने मारलं होतं. सुमीची छळ कथा ऐकून मी सुन्न झालो. माझ्या डोक्यात आता संताप शिरू लागला. जवळजवळ ओरडताच मी तिच्या आईला म्हणालो, एवढ्या हुशार आणि स्कॉलर मुलीला अशा नरकात ढकलून आता चांगलाच आनंद मिळत असेल नाही तुम्हाला? ह्यापेक्षा ती बिन लग्नाची राहिली असती तर ते परवडलं असतं. केलं ना तिचं आयुष्यभराचं नुकसान. तिची आई मान खाली घालून रडू लागली. एकदम आठवून मी सुमीला विचारलं, सुमी, तुझ्या बहिणींना हे कळलं नाही का? त्यांनी तुझ्यासाठी काहीच कसं केलं नाही? त्याचं उत्तर तिच्या आईने दिलं, दादा, आमच्या समाजात बायकोला मारणं मर्दपणाचं लक्षण मानलं जातं. जे पैसेवाले असतात ते 2-2 लग्न करतात, बाई ठेवतात. सुमीच्या बहिणींचे नवरेही त्यांना मारतात, पण ते गरीब आहेत म्हणून बाई ठेवत नाहीत. सुमीच्या बहिणी खमक्या आहेत. सुमीचा नवरा जे करतो त्या साधारण गोष्टी असताना त्या कशाला लक्ष देतील? पण सुमीची गोष्ट निराळी आहे. तुमच्यामध्ये राहून आणि इंग्रजी शाळेत शिकून ती स्टँडर्ड झाली, पण तेवढीच लेचीपेचीही झाली. तिच्या बाबतीत हे घडायला नको होतं. हे लॉजिक ऐकून मी परत एकदा सुन्न झालो. पण मग आता करायचंय काय? सुमीने परत तिच्या सासरी जावं असं तुमचं म्हणणं आहे की काय? फारकत घेऊ द्या दादा तिला. ती तिथे टिकणार नाही. एक दिवस जीवाचं बरं वाईट करून घेईल ती. आणि ती एकदम रडू लागली. रडता रडता बोलू लागली, आता ही तरणी ताठी पोर कशी सांभाळून मी दादा? कोण करेल तिच्याशी लग्न? लोकांची धुणी भांडी करून माझं मी कसं तरी भागवते, हिचं कसं भागेल? आपल्या आईला आपण जड झालोय हे ऐकून सुमी रडू लागली. हे सर्व पाहून मी ठामपणे निर्णय घेतला, मावशी, तुम्ही काही काळजी करू नका. सुमीच्या लग्नाचं मी पाहीन. पण तुमच्या नातेवाईकांचं काय? ते काय म्हणतील? खड्ड्यात गेले ते नातेवाईक, मी द्वेषाने म्हणाले. काय भलं केलं त्यांनी सुमीचं? माझ्या सख्ख्या भावाने आणि दीराने आम्हाला फसवलं. सुमीचे एवढे हाल करत होते तिचे सासरचे. कधी गेला कोणी नातेवाईक समजवायला त्यांना? सगळे करून दुरून तमाशा बघत होते. ते काही नाही दादा. सुमीला तुमच्यावर सोपवलं आता. तुम्हीच आता तिचे मायबाप. ठीक आहे, मग अगोदर तिच्या नवऱ्याला आपण धडा शिकवू, मी निग्रहाने म्हणालो. त्या गेल्यावर मी माझ्या वकील मित्राशी बोललो. मित्राने मला या भानगडीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. नवरा बायकोंचं नातं फार क्लिष्ट असतं. कोर्टात केस गेल्यावर सुमी बदलली आणि नवऱ्याला सोडायचं नाही म्हटलं तर तू तोंडावर आपटशील. तू पिक्चरमध्ये आलास तर तिच्या नवऱ्याचा वकील तुझे आणि सुमीचे अनैतिक संबंध आहेत असं म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीत. तुला काही करायचंच असेल तर सुमी आणि तिच्या आईला पुढे कर. तू फक्त मार्गदर्शक राहा. फार सावधतेने पाऊल टाक. मग त्याच्या सल्ल्याने मला धक्काच बसला. मी वडिलांशी बोललो. SP त्यांचे मित्र होते. आम्ही भेटायला गेलो. त्यांनी सर्वात अगोदर सुमीतर्फे तिच्या नवऱ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला सांगितली. मदतीचं आश्वासनही दिलं. मी सुमीला महिला दक्षता समितीकडे पाठवलं. त्यांनीही मदतीचं आश्वासन दिलं. सगळी समीकरणं जुळलं आणि सुमीच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली.
सुमीला आर्थिक मदत व्हावी म्हणून मी तिला एका मॉलमध्ये महिना 5,000ची नोकरी लावून दिली. वडिलांनी सुमीची स्त्रीरोग तज्ज्ञाकडून शारीरिक तपासणी करून घेतली. तिच्यात कोणताही दोष नव्हता. याचा अर्थ तिच्या नवऱ्यातच दोष होता. कोर्टात केस उभी राहिली. पोलिसांनी सुमीच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोलाही साक्षीला बोलावलं. सगळे फासे योग्य रीतीने पडले आणि सुमीला 6 महिन्यातच घटस्फोट मिळाला. सुमीच्या नवऱ्याला सजा झाली. पण या सर्व भानगडीत एका हुशार मुलीचं आयुष्य कायमचंच बर्बाद झालं होतं. नंतर मी सुमीचं नाव अनेक वधूवर मंडळात नोंदवलं होतं, पण यश येत नव्हतं. घटस्फोटिता आणि झोपडपट्टीची पार्श्वभूमी यामुळे कुणीही तयारी दाखवत नव्हतं. एक दिवस अचानक मला माझ्या दूरच्या नात्यातल्या आतेभावाची हेमंतची आठवण झाली. सातारा जिल्ह्यातल्या एका गावी तो आणि आत्या दोघंच राहत होते. 100 एकर बागायती शेती होती. वर्षाला 10-12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं. 2 ट्रॅक्टर होते. 1 कार होती. गावात मोठं घर होतं. तो स्वतः ॲग्रिकल्चरचा पदवीधर होता. एकुलता एक होता. देखणा होता. निर्व्यसनी होता. पण फक्त शेती करतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं. शहरातल्या मुली खेड्यात यायला तयार नव्हत्या आणि खेड्यातल्या मुलींना पुण्या मुंबईतला 10,000ची का असेना पण नोकरी करणारा मुलगा हवा होता. आज तो 32 वर्षाचा होता. माझ्या वडिलांनी सुद्धा त्याच्यासाठी अनेक स्थळं आणली होती, पण व्यर्थ. त्याच्या लग्नाच्या काळजीने आत्या वारंवार आजारी पडायची. मी हेमंतचा विषय घरात काढला, पण जुन्या विचारांची आत्या सुमीसारख्या वेगळ्या जातीच्या घटस्फोटीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही असं सगळ्यांचं मत पडलं. मी मात्र एकदा चान्स घ्यायचं ठरवलं. मी आत्याकडे गेलो. जाताना सुमीचा एक सुंदर फोटो सोबत घेऊन गेलो. सुमीबद्दल माहिती देताच आत्या माझ्यावर उखडलीच. हेमंत काय वाटेवर पडलाय का, की अशी कशी टाकाऊ मुलगी त्याने करावी, असा तिचा प्रश्न होता. मी सुमीचा फोटो तिला आणि हेमंतला दाखवला. हेमंतला सुमी आवडली, पण आत्याने फोटो फेकून दिला. मी आत्याला म्हटलं की ती मुलगी जरी झोपडपट्टीतली असली तरी तिच्यावर संस्कार माझ्या घरातले आहेत. तिचं नशीब वाईट की तिने चुकीच्या घरात जन्म घेतला आणि अयोग्य ठिकाणी तिचं लग्न करून देण्यात आलं. त्यात त्या बिचारीचा काय दोष. मग मी सुमीची पूर्णच कहाणी सांगितली. ती ऐकून तिच्या वागण्यात सौम्यपणा आला, पण तरीही ती म्हणाली, ते सगळं ठीक आहे रे, पण मी माझ्या एकुलत्या एक मुलासाठी घटस्फोटीत आणि झोपडपट्टीतली मुलगी का करायची? गावात आपल्याला मान आहे. गावातले लोक काय म्हणतील? नाही जमणार. या विषयावर आता वाद नको. हेमंत हिरमुसला, पण आत्याचं म्हणणंही चुकीचं नव्हतं. मी उदास होऊन परतलो. या घटनेला आता 1 महिना उलटला. एक दिवस हेमंतचाच फोन आला. दादा, अरे आई तयार झाली लग्नाला. त्या मुलीचं लग्न तर झालं नाही ना? अरे वा, छान बातमी दिलीस. नाही, त्या मुलीचं नाही झालं अजून. पण आत्या तयार कशी झाली? अरे, या महिन्यात 3 स्थळं आली होती, पण माझं वय जास्त म्हणून त्यांनी नकार दिला. खरं तर तो बहाणाच होता. शेतकरी नवरा कोणालाच नकोय आजकाल. मग मी आईच्या गुरूंना ही गोष्ट सांगितली. त्यांनी आईला समजावलं. मुलीच्या फोटोवरून ही मुलगी आमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल असं आईला सांगितल्यावर आई तयार झाली. पण दादा, ती मुलगी तयार आहे ना? काळजी करू नको. तिचा माझ्यावर खूप विश्वास आहे. मी तिला तुझा फोटो दाखवला, पण तिने न पाहताच तयार असल्याचं सांगितलं. सुहास काका, तू जे करशील ते चांगलंच करशील असं मला ती म्हणाली. चला, कधी येऊ बोलणी करायला? हेमंत हसला. 2 महिन्यांनी सुमी आणि हेमंतचं लग्न हेमंतच्या गावी दणक्यात झालं. अख्खा गाव उलटला होता लग्नाला. लग्न झाल्यावर सुमी सर्वात आधी माझ्या पाया पडली. मी तिला जवळ घेतल्यावर माझ्या गळ्यात पडून खूप रडली. माझं कर्तव्य मी पार पाडल्याचं एक वेगळंच समाधान मला मिळालं होतं. 3 महिन्यांनी हेमंतचा फोन आला. खुशीत होता. दादा, अरे सुमीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. आईला तर तिच्या वाचून अगदीच करमत नाही. तिचं वागणं बोलणं पाहून तर गावातले तर तिला उच्च खानदानीतलीच समजतात. असं वाटतच नाही की ती झोपडपट्टीतली आहे. खूप चांगले संस्कार केलेत तू तिच्यावर. स्वयंपाक तर अगदी अप्रतिम करते. थोड्याच दिवसात चांगला जाडजूड होणार आहे मी. सारखं तुझं नाव घेत असते. कधी कधी मत्सर वाटतो मला तुझा. तो जोरात हसला.
तसा मी समाधानाने हसलो. तो पुढे म्हणाला, ती आमच्यासारखी खरंच लकी आहे. आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. मी बिनविरोध सरपंच निवडला गेलो. अरे वा, खूप खूप अभिनंदन. सुमीलाही अभिनंदन सांग. खरं तर तुलाच धन्यवाद द्यायला हवे दादा. खूप छान बायको दिलीस तू मला. खूप सुंदर, गोड, हुशार, समजदार आणि कष्टाळू आहे दादा ती. माझे डोळे भरून आले. मी सुमीच्या आईला हेमंतचं बोलणं सांगितलं. तिला खूप आनंद झाला. म्हणाली, पोरीचं कल्याण केलं दादा तुम्ही. दिवस उलटत गेले. एके रविवारी मी आरामात बसलो होतो. दार वाजलं. आईने उघडलं. अरे सुहास, लवकर ये, सुमी आली. माझ्या काळजात धस्स झालं. मी पटकन बाहेर आलो. सुमी आणि हेमंत उभे होते. अरे सुमी, तू अशी न कळवता? मी काळजीने विचारलं. तशी तिने पुढे येऊन मला मिठी मारली आणि रडू लागली. मी चिंतेने हेमंतकडे पाहिलं. तो हसत होता. काही नाही दादा, गुड न्यूज आहे म्हणून रडते. हेमंत डोळा मारत म्हणाला. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. काय ग सुमी, खरं काय हे? हो. ती डोळे पुसता पुसता एकदम लाजली. मी तिला सोफ्यावर बसवलं. अरे, आम्ही शिर्डीला आलो होतो सुहास काकांकडे जायचा म्हणून. ही गुड न्यूज कधी तुला सांगते असं तिला झालं होतं. म्हणून मग गाडी इकडे वळवली. आदिती पाणी घेऊन आली. हेमंत परत बोलू लागला. अजून एक गुड न्यूज आहे दादा. आत्ता कोणती? नुकताच मला प्रगतिशील शेतकरी हा शासनाचा पुरस्कार मिळाला आणि इस्रायलच्या दौऱ्यासाठी माझी निवड झाली. तिकडून आमचा ग्रुप युरोप दौऱ्याला जाणार आहे. मी सुमीलाही नेणार आहे सोबत. मी म्हटलं होतं ना, ती लकी आहे आमच्यासाठी म्हणून. वा वा वा, खूप छान. मी सुमीकडे पाहिलं. ती खूप वर्षांनी इतकी आनंदात दिसत होती. गप्पा मारत असताना आदिती चहा घेऊन आली. सुमीला आनंदात पाहून म्हणाले, सुमी, तुला मी आता पुतणी समजायचं की माझी जाऊ समजायचं? फार विचित्र नातं आहे ना वहिनी? हेमंत हसत म्हणाला. भाऊजी, विचित्र असलं तरी सुहास आणि सुमीचं फार सुंदर नातं आहे हे. म्हटलं तर हे बाप लेकीचं नातं आहे. म्हटलं तर भावा बहिणीचं किंवा मित्रमैत्रिणींचं. या नात्याला नाव नाही देता येणार. नात्याला नाव दिलं की अपेक्षा वाढतात. या नात्यात अपेक्षाच नाहीत. आहेत ते फक्त निष्पाप प्रेम. सुरुवातीला मला या नात्याचा संशय यायचा. एक तरुण सुंदर मुलगी माझ्या नवऱ्याच्या मागे मागे फिरते. सगळ्यांना सोडून फक्त त्याचा सल्ला घेते. माझा नवराही तिच्या सुखासाठी, तिच्या भल्यासाठी धडपड करतो. कोणत्याही बायकोला संशय येणारच. हळूहळू मला या जगावेगळ्या प्रेमाची अनुभूती यायला लागली. या प्रेमात कुठंही शारीरिक आकर्षण दिसत नव्हतं. सुमीचं ठीक होतं. ती बापाच्या आणि भावाच्या प्रेमाला पारखी होती. कदाचित सुहासमध्ये तिला बाप आणि भाऊ दिसत असेल. पण सुहासचं काय? त्यांना कोणत्याही स्थितीत सुमीची गरज नव्हती. सुमीच्या लग्नाआधी जवळकीचा आणि घटस्फोटानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा ते घेऊ शकले असते. विशेष म्हणजे कोणाच्याही पुरुषत्वाला आव्हान देण्याइतकी सुमी सुंदर आणि आकर्षक असताना सुमीचा नवरा सुहासच्याच वयाचा होता. हे बघितल्यावर आणि स्त्रीच्या वयाचा विचार न करता तिच्यावर अत्याचार करणारे पुरुष पाहिले की सुहासचं मोठेपणा लक्षात येतं. सुहासची आर्थिक आणि सामाजिक स्थिती चांगली असल्याने सुमीला त्याच्यासाठी काही करावं लागलं नाही. पण गरज पडली तर सुहाससाठी तीसुद्धा जीव द्यायला तयार होईल इतकं प्रेम आहे तिचं सुहासवर. हो ना सुमी? सुमीचे डोळे भरून आले होते. माझा हात घट्ट धरून तिने मान डोलावली. मगाशी तिने सुहासला मारलेली मिठी तुम्ही पाहिली? लग्नानंतर पहिल्यांदाच माहेराला आलेल्या मुलीने जणू आईला मारलेली मिठी होती ती. म्हणूनच म्हणते, या नात्यावर कधीही संशय घेऊ नका भाऊजी. लाखात सापडणारं एक अतिशय निष्कलंक आणि अप्रतिम नातं आहे हे. आदितीने आपले डोळे पुसले. मी सुमीकडे पाहिलं. तोंडाला पदर लावून ती हुंदके देत होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बस कर सुमी, किती रडशील, मी गहिवरल्या आवाजात म्हटलं. तशी ती उठली आणि माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. आईसकट सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. आणि हो सुमी, सुहास तुझे कोण लागतात हे मला माहिती नाही. पण आजपासून हेच तुझं माहेर समज. मी आदितीकडे आश्चर्याने पाहिलं. तिच्या मनाचा थोरपणा मला आज समजला होता.
सुमी डोळे पुसत म्हणाली. काकू माहेरवाशीण असले तरी आज स्वयंपाक मीच करणार आहे. सुहास काकाच्या आवडीचे पदार्थ मी बनवणार आहे. आणि सुहास काका, जेवण झाल्यावर माझ्याशी बुद्धिबळ खेळशील ना? पण माझ्या लहानपणी जसा तू जाणून बुजून हरायचास तसं आज करायचं नाही बरं का? मी जोरात हसलो. बरं बरं, पण खेळून झाल्यावर आपण दोघांनी आईस्क्रीम आणायला जायचं, चालेल ना? ती हसली. हो चालेल ना, पण आज मी डबल आईस्क्रीम खाईन. आमच्या दोघातल्या या बालिश संवादावर सगळे हसले. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली ना? अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.